नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दर दिवशीप्रमाणे आपण आपल्या वेबिनारची सुरुवात प्रार्थनेने करीत असतो. त्याचप्रमाणे आज आपण सुद्धा प्रार्थनेने आपल्या वेबिनारची सुरुवात करणार आहोत. आजची प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता मी आमंत्रित करतो मनीषा वाकचौरे मॅडम यांना. त्यांनी आपल्या प्रार्थनेला सुरुवात करावी. धन्यवाद सर. पुनश्च एकदा प्रार्थनेची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार सर. हीच आमची प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. देई आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेत राजो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. धन्यवाद सर. धन्यवाद मनीषा मॅडम. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमुची प्रार्थना. आणि आज त्या प्रार्थनेची नितांत गरज आहे, कारण माणूस हा माणसापासून कोसो दूर चाललेला आहे. असं म्हणतात की भाषा ही दर 12 कोसांवर बदलत असते, तसाच माणूस सुद्धा आता बदलत चाललेला आहे. एक सरडा नावाचा प्राणी आहे आणि तो आपले रंग बदलवत असतो. माणूस सुद्धा आपले रंग बदलवण्यात मागे पडत नाही. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर आणि महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 6 महिन्यांपासून राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेचं आयोजन आपण करतो आहोत. आज या राज्यस्तरीय वेबिनार मालिकेचं 98वं पुष्प आपल्या सर्वांच्या सहकार्याने, प्रतिसादाने, आशीर्वादाने आज पूर्ण होणार आहे. हळूहळू आपण शतकाकडे वाटचाल करतो आहोत आणि या शतकीय वाटचालीमध्ये आपण सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. आपल्या आजच्या या वेबिनार मालिकेमधला जो विषय आहे तो विषय अतिशय वेगळा जरी असला तरी त्या विषयाबद्दल आपणा सर्वांना माहिती, भविष्यातील माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. कारण आजपर्यंत आपण ऐकलेलो आहे की दानात दान, रक्तदान. आपण कधी रक्तदान केलेलं नसेल, पण रक्तदानाविषयी आपण माहिती ऐकलेली आहे, कुठेतरी वाचलेली आहे. आणि रक्तदान शिबिरासंदर्भात जे काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात, फोटोज येतात,
त्यासुद्धा आपण बघितलेल्या आहेत. पण आज आपण आपल्या वेबिनारमधला जो विषय या ठिकाणी घेतलेला आहे तो आहे अवयवदान एक भविष्यातील मोहीम. अवयवदानाविषयी बरेच माहिती अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. त्याविषयीचे समज आणि गैरसमज हे भरपूर आहेत. आज याविषयी अवयवदान या विषयासंबंधी आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. एका व्यक्तीने जर आपलं अवयवदान केलं तर 11 व्यक्ती ह्या जिवंत राहू शकतात. 11 व्यक्तींना जीवदान हे मिळू शकतं. पण या दानाबाबत समाजात अनेक समज आणि गैरसमज पसरलेले आहेत. अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकतं, थांबलेलं त्याचं जगणं सुरू होऊ शकतं. मात्र आज आपण जर आकडेवारी बघितली तर अवयवदानाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण दर 10 लाख लोकांमागे स्पेनमध्ये 35 आहे, इंग्लंडमध्ये 27 आहे, तर भारतामध्ये फक्त 0.16% इतकं कमी आहे. आणि त्यातही भारतात आतापर्यंत सर्वात जास्त अवयवदानाच्या घटना ह्या चेन्नई येथे नोंदविण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अवयवदानाला सुरुवात ही जी झाली असेल तर ती चेन्नई या शहरापासून झालेली आहे. आज याविषयी आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत, असं म्हणतात की एखाद्या व्यक्ती सामाजिक कार्यामध्ये जेव्हा आपला सक्रिय सहभाग नोंदवतो तेव्हा त्या व्यक्तीला कुठून ना कुठून प्रेरणा मिळत असते आणि त्या प्रेरणेमधून तो आपलं अख्खं आयुष्य ओतप्रोत उत्थंबून वाहत असतो. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती आज आपल्याशी संवाद साधणार आहे, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. ज्यांना या विषयासंदर्भात ज्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळाली ते व्यक्ती म्हणजे डॉक्टर रवी वानखेडे. रवी वानखेडे नेमके हे कोण? तर रवी वानखेडे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकदा जिवंत असताना आपली किडनी एका दुसऱ्या व्यक्तीला दान केली आणि त्यानंतर चेन्नईला जे मोहन फाउंडेशन आहे त्या मोहन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य पुढे सुरू केलं आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आजचे आपले जे वक्ते आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आणि त्यांनीसुद्धा या अवयवदानाविषयी एक प्रचारक म्हणून आपली भूमिका निभावली नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबियांना या अवयवदान या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतलं. सध्या नागपूर येथे सेवादल महिला महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. MA मराठी आणि नेट मराठी आणि नाटक हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय असून नाटकामध्येच त्यांनी PhD संपादन केलेली आहे. आजपर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या काही परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित होतात त्यामध्ये 50पेक्षाही जास्त त्यांनी आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत. 2009 या वर्षी दलित एकांकिका या विषयावर त्यांनी लघु शोध प्रकल्प UGC मध्ये सादर केला. आता UGC हे काय, तर UGCच्या अंडरमध्ये त्यांच्या अखत्यारीत जे काही विद्यापीठं चालतात तर त्या UGC मध्ये त्यांनी तो शोधनिबंध सादर केला. आणि मराठी नाटकामध्ये दत्ता भगत यांच्या नाटकाचं योगदान या विषयावर त्यांनी 2016ला आचार्य ही पदवी प्रदान केली. विविध चर्चासत्र, परिषदा, कार्यशाळांमध्ये संशोधनपर व्याख्यानं देऊन विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता ते नेहमी प्रवृत्त करीत असतात. 2015 ते 2018 पर्यंत नागपूर विद्यापीठामध्ये मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. आणि 2012चा महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमीचा मापठा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर बरेच मनुष्य हे थांबतात, पण पुरस्कार हे असा एक पुरस्कार असतो की ज्यामुळे एक नवी ऊर्जा, नवी चेतना, नवं चैतन्य निर्माण होत असतं आणि याच पुरस्काराच्या माध्यमातून त्यांनी आपलं पुढचं कार्य अधिक जोमाने, अधिक नेटाने, नव्या ऊर्जेने, नव्या चेतनेने ते पुढे कार्य करू लागले. 2015चा 15 ऑगस्ट हा जो दिवस आहे, हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अतिशय सोनेरी सुवर्ण क्षणांनी लिहिलेला असा हा दिवस आपल्याला मानावा लागेल. कारण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण सगळीकडे साजरा करीत असतो.
आणि नेमकं याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 2015 याच दिवशी यांनी आपल्या कुटुंबातील 2 वर्षाच्या मुलापासनं तर 75 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत एकाच वेळी एकूण 28 लोकांचे मरणोत्तर देहदान व मेंदूमृत अवस्थेत गरजूंना अवयवदान करण्याचं इच्छापत्र मेडिकल येथे शरीररचनाशास्त्र विभागात सादर केलं. नागपूरचं मेडिकल कॉलेज आहे, त्या ठिकाणी त्यांनी ते पत्र सादर केलं. आणि या त्यांच्या कार्याबद्दल म्हणजे 15 ऑगस्ट 2015 या दिवशी आपल्याच कुटुंबातील 28 लोकांचं एकाच वेळेस संमतीपत्र मेडिकलला सादर केल्यामुळं ते ज्या संस्थेमध्ये कार्य करतात त्या सेवादल शिक्षण संस्थेमार्फत त्या सर्व कुटुंबियांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आणि 15 ऑगस्ट 2000 पासून त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली, जे चैतन्य निर्माण झालं, त्यांचं जे रक्त सळसळू लागलं, त्यामुळेच त्यांनी आजपर्यंत जवळपास 6,500 पेक्षा अधिक नागरिकांचे संकल्पपत्र भरून घेतले. आणि 2015 पासून त्यांनी देहदान अवयवदान या चळवळीमध्ये पूर्ण वेळ प्रचारक आणि मार्गदर्शक म्हणून ते काम करू लागले. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, दुर्गोत्सव, गणेशोत्सव, महापुरुषांची संतांची जयंती, पुण्यतिथी या दिवशी मात्र त्यांनी देहदान, प्रबोधन आणि मार्गदर्शनाचं कार्य आपलं सुरू ठेवलेलं आहे. आजही ते करत आहेत. आज आपला वेबिनार संपल्यानंतर ते एका वरिष्ठ सिनियर सिटीजनच्या एका संस्थेमध्ये, एका गार्डनमध्ये ते जाऊन तिथे ते संमतीपत्र भरून घेणार आहेत. म्हणजे 24 तास काम करणार असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. देहदान या विषयावर वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये त्यांनी लेखसुद्धा प्रकाशित केलेले आहेत आणि त्याची दाद वर्तमानपत्रांनी सुद्धा घेतलेली आहे. देहदान अवयवदान समज गैरसमज हे पुस्तक सरांचं प्रकाशनाच्या वाटेवर आहे. कारण देहदान आणि अवयवदानासंबंधात अनेक समज आणि गैरसमज आहेत. त्यामागे नेमकं काय आहे, काय दडलेलं आहे, एक पुढचा उद्याचा भावी नागरिक, एक चांगला मनुष्य, सुदृढ, सुजाण, सक्षम असा नागरिक, या नागरिकाला देहदान आणि अवयवदान याविषयीची परिपूर्ण अशी माहिती असली पाहिजे. आणि ते आपल्या व्याख्यानामधून तर देतातच, पण लिखित स्वरूपामध्ये त्यांनी ते काम करण्याचं पुढे आणलं. आणि देहदान अवयवदान समज गैरसमज हे पुस्तक आता प्रकाशित सुद्धा होणार आहे. 50 पेक्षा अधिक व्यक्तींचं प्रत्यक्ष नेत्रदान, 50 पेक्षा अधिक व्यक्तींचं प्रत्यक्ष नेत्रदान आणि 40 पेक्षा अधिक व्यक्तींचे मृतदेह मेडिकल कॉलेज नागपूर, मेयो नागपूर, लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथे त्यांनी स्वतः आणून दिलेत. आणि 14 जानेवारी 2020 रोजी देहदान दिनी राष्ट्रीय एकात्मतेत देहदान अवयवदानाची उपयोगिता या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग घेऊन देहदान अवयवदानाविषयीची माहिती, इत्थंभूत माहिती या चर्चासत्राला सहभागी झालेल्या सर्व रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जवळपास त्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये 200 पेक्षा अधिक श्रोत्यांनी मरणोत्तर देहदान अवयवदानाची इच्छापत्र सुद्धा भरून घेतली. म्हणजे नुसतंच मार्गदर्शन करायचं नाही, प्रबोधन करायचं नाही, तर ज्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन केलं त्यांचं फीडबॅक घेऊन त्यांच्याकडून त्यांच्या स्वेच्छेने इच्छापत्र सुद्धा भरून घेण्याचं ते कार्य करीत असतात. प्राध्यापक दत्ता भगत यांच्या नाट्यवाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास, देहदान अवयवदानाच्या प्रदेशात हा एक त्यांचा कथासंग्रह, देहदान अवयवदान आणि मानवधर्म संपादित असं त्यांचं एक पुस्तक आणि सृजनवेल हा कथासंग्रह आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. या सर्व पुस्तकांची लवकरच प्रकाशन होत अशी आपण इच्छा करूया आणि या प्रकाशन समारंभाकरिता आपण त्यांना शुभेच्छा देऊया. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व जे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. अवयवदान एक भविष्यातील मोहीम, ही मोहीम आपण उद्याचे भावी शिक्षक आहोत, आपल्याला सुद्धा अवयवदानाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. आपण सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकतो आणि ही मोहीम पुढे नेऊ शकतो. कारण एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे
एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे 11 व्यक्ती जिवंत राहू शकतात, त्यांचं आयुष्य फुलासारखं फुलू शकतं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे फुलासारखं फुलवणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आजच्या या वेबिनारमध्ये जो विषय घेतलेला आहे तो अवयवदान एक भविष्यातील मोहीम या विषयावर आपल्याला जे संवाद साधणार आहेत, आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ते आदरणीय सन्मान्य डॉक्टर सुशील मेश्राम सर. मी डॉक्टर सुशील मेश्राम सर यांचं या वेबिनारमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या वेबिनारला सहभागी झालेले सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर सुशील मेश्राम सर यांना विनंती करतो की आपण आजच्या विषयाशी संबंधित आमच्या छात्राध्यापकांना सविस्तर असं मार्गदर्शन करावं आणि मार्गदर्शनासोबत आपण त्यांच्या हृदयात जागा निर्माण करावी. आदरणीय डॉक्टर सुशील मेश्राम सर. सर माईक बंद आहे तुमचा. धन्यवाद गायकवाड सर. धन्यवाद. आवाज येतोय? हो येतोय सर. माझा आवाज येतो आहे? हो हो येतो आहे. होय सर, येतोय. हो येतोय. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर आणि महाराष्ट्र अध्यापक विद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेतील हे 98वावे पुष्प आज गुंफिले जात आहे. याचा मला अत्यंत आनंदही होतो आहे आणि अतिशय अभिमान वाटतो आहे की आमच्या शिक्षकांपैकी असे काही शिक्षक आहेत ज्या शिक्षकांबद्दल असं गुणगान गायलं जातं की शिक्षक हा राष्ट्राचा भाग्य विधाता असतो. अशा या शिक्षकांनी इतकं सुंदर क्रांतिकारी असं वेबिनार मागील 1.5 वर्षापासून कोरोनाच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये लोक भीतीनं गांगरून गेलेली आहेत, अशा काळामध्ये या भीतीनं गांगरून गेलेल्या लोकांना एक नवीन आशा, नवीन चेतना, नवीन चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण करावं, त्यांचे मन वैचारिक बाजूनं घेऊन जावी, त्यांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती जागी व्हावी, अशा चांगल्या दृष्टिकोनातून या वेबिनारचे आयोजन 1.5 वर्षापासून आपण लोक करत आहात. खरंच आपण धन्यवादास पात्र आहात. हे वेबिनार गुगल मीट आणि युट्यूबद्वारे मला असं सांगण्यात आलं आहे की संबंध महाराष्ट्रभर आपण जातो आहोत आणि महाराष्ट्रभरातली जनता, विशेषतः शिक्षक आणि विद्यार्थी या वेबिनारमध्ये अटेंड होतात. फार सुंदर असं हे सगळा उपक्रम अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि फक्त काही लोक समोर येऊन ते करत आहेत. आमचे शैलेश गायकवाड सर, खरंच मला सरांबद्दल खूप म्हणजे इतका अभिमान वाटतो आहे की मला बोलताना कधी शब्द अपुरे पडत नाही, परंतु माझी भावना इतकी अनावर झाली आहे की मला अक्षरशः शब्द अपुरे पडत आहेत. कारण हे इतकं आश्चर्यकारक आहे की कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं हे काम करणे आणि प्रत्येक वेळी नवीन वक्ता, नवीन विषय, हे इतकं सोपं काम नाही. हे अशक्य अशा कोटीतलं काम आहे. आपण ते सक्सेस केलं आणि म्हणून मी आपले सर्व सहकाऱ्यांचे, गायकवाड सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे, मी एक शिक्षक या नात्यानं, एक समाजातला एक कार्यकर्ता या नात्यानं, समाजातला एक नागरिक या नात्यानं, या देशावर प्रेम करणारा एक राष्ट्रभक्त या नात्यानं मी आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. मला जो विषय देण्यात आलेला आहे, ऑनलाईन वेबिनार अवयवदान भविष्यातील वाटचाल, हा जो विषय देण्यात आलेला आहे, खरं म्हणजे अतिशय संवेदनशील जे मन असतात
अतिशय देशप्रेमाने ओथंबून गेलेले, वैज्ञानिक जाणिवेचे असे जे लोक असतात ते अशा विषयांकडे दुर्लक्ष करत आहेत, हे माझ्या लक्षात आलंय. मागील 2015 पासून मी या क्षेत्रात जे काम करतो आहे. तर जे लोक राष्ट्रभक्त म्हणून काम करतात, देशभक्त म्हणून काम करतात, वैज्ञानिक म्हणून काम करतात, वैद्यक शास्त्रातल्या या विषयाकडे मात्र ते जाणीवपूर्वक म्हणा किंवा काही म्हणा, पण या क्षेत्राकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणूनच आता गायकवाड सरांनी सांगितलं की भारतात अवयव दानाचं प्रमाण 1% सुद्धा नाही, अर्धा टक्का सुद्धा नाही, 0.28% आहे. काय कारण असेल की आपल्याकडे देहदानाचा टक्का इतका खाली आलेला आहे. आपल्या देशाच्या बाजूला असलेलं छोटस राष्ट्र श्रीलंका, तिथे 100% नेत्रदान होते, 100% तिथे नेत्रदान होते. आणि आपल्या देशात दरवर्षी 1.5 लाख लोकांना नेत्रांची गरज असते आणि 20,000 सुद्धा नेत्र आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही. आपल्या देशात, भारत देशामध्ये 5 कोटी लोक अंध आहेत, नेत्रांची प्रतीक्षा करीत आहेत. पण आपण मात्र मेल्यानंतर आपले नेत्र एकतर जाळून टाकतो किंवा पुरून टाकतो. त्या नेत्रांना आपण माती मोल करतो, पण कोणाला तरी ते नेत्र देऊन या नेत्रांना बहुमोल करत नाही. याचं मुख्य कारण लक्षात ठेवा, याचं मुख्य कारण वैद्यक शास्त्रातील लोकांची या उपक्रमाबद्दल असलेली अपार उदासीनता. वैद्यक शास्त्रातले जे लोक आहेत, जे डॉक्टर आहेत, त्याच लोकांनी या उपक्रमाकडे दुर्लक्ष केलं आहे. मी ज्या क्षेत्रातला आहे, माझं कर्तव्य आहे की माझ्याकडे त्या क्षेत्रातली असलेली माहिती मी लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे. जर मी माझ्या जवळ जे आहे ते जर मी लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवणार नाही तर ते सडून जाणार आहे, कुजून जाणार आहे. इतकी साधी गोष्ट वैद्यक शास्त्रातल्या लोकांना कळत नाही. केवढं मोठं दुर्भाग्य आहे आपल्या देशाचं. आणि म्हणून माझ्यासारखे, तुमच्यासारखे जे वैद्यक शास्त्राशी संबंधित नाही, आपण शिक्षण शास्त्राशी संबंधित आहोत, पण आपणच डॉक्टर घडवत असतो. आपणच त्यांना 10वीतून 12वी आणि 12वीतून तिकडे MBBS MD कडे आपणच त्यांना नेत असतो. आपण पायरीचा पहिला दगड असतो, आपल्या खांद्यावर चढत चढत ही मुलं नंतर शिखर गाठत असतात. म्हणून शिक्षक म्हणून मला स्वतःला असं वाटते की यांनी नाही केलं, त्यांनी नाही केलं म्हणण्यापेक्षा मी काय करू शकतो, मला काही करता येईल का. तसं कोणतंही क्षेत्र काही कुणाचं असं धर्म बांधलं नसते. ज्ञान सगळ्यासाठी खुलं असते. आपलं भारतीय संविधान म्हणते की नागरिकांना कोणत्याही क्षेत्रात ज्ञान घेण्याची मुभा भारतीय संविधान देते. ज्ञान घेण्याचीही मुभा आणि ज्ञान वाटण्याचीही मुभा आपलं संविधान देते. आपलं संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता हे शिकवते. आणि हे संविधानातले मूल्य आपल्याला काय शिकवतात? आपल्याला माणूस बनायचं शिकवतात. इथे माणुसकीच मारल्या गेली आहे व्यवस्थेनं. आपल्यातली माणुसकीच मारून टाकली होती. भारतीय संविधानानं ही मानवी मूल्ये संविधानात टाकल्यामुळे आता आपल्यात माणूस निर्माण करता येऊ शकतो. संविधानिक मूल्ये जर आपण मानली तर आपल्यात माणूस निर्माण होऊ शकतो. आणि मग हेही कळू शकते, ज्याची प्रार्थना आपण आता केली, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. अरे आपल्या देशातले शेकडो नागरिक अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आपण संवेदना शून्य आहोत, परंपरेचे पायीक झालेले आहोत.
कोणत्या परंपरा ज्या कालबाह्य झालेल्या आहेत त्या ठीक आहे, उद्या परंपरा, बोलवा कॉलेजमध्ये. त्या परंपरांचे आपण पाईक हो, झाले ठीक आहे. आहोत आणि आपण मात्र स्वतःला हो हो. पदवीधर समजतो, मात्र कोण आपण स्वतःला शिक्षित समजतो. कोण पाठवला? शिक्षण घेणे म्हणजे काय? शिक्षण घेणे म्हणजे शहाणं होणे, समजदार ठीक आहे. होणे, आपली समज वाढवणे. ते ज्ञान आपण लोकांना देत असतो, आपल्या विद्यार्थ्यांना आपण ते देत असतो. या ज्ञानाचे आपण पाईक झालो पाहिजे. आपण नवीन आधुनिक ज्ञान विज्ञान स्वीकारलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत नेलं पाहिजे. वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे माणूस मेल्यानंतरही दुसऱ्याच्या कामी येऊ शकतो. काल्पनिक होतं हे सगळं आधी, पण ही कल्पना वास्तवात उतरवली वैद्यकशास्त्रानं. आता माणूस मेल्याच्या नंतरही तो त्याचे नेत्रदान करू शकतो. त्याच्या 2 नेत्रातले पूर्ण नेत्र काढले जात नाही, त्याच्या 2 नेत्रावरचे कॉर्निया तेवढे घेतले जातात आणि हे कॉर्निया 48 तासाच्या आत 8 अंध रुग्णांना प्रत्यारोपित केले जातात. 48 तासाच्या आत 8 अंध रुग्णांना हा मृत झालेला व्यक्ती त्याच्या नातेवाईकानं त्याचे नेत्रदान केल्यामुळे तो 8 अंधांच्या डोळ्यामध्ये नेत्ररूपाने शिल्लक राहू शकतो. मरावे परी नेत्ररूपी उरावे, ही उक्ती त्याचे नातेवाईक त्याचे वारस पूर्ण करू शकतात. परंतु ही माहितीच सर्वसामान्य लोकांपर्यंत कोणी नेत नसल्याच्यामुळे आपण आपले अवयव आपण आपले नेत्र जाळून टाकतो, त्याची माती करून टाकतो. देहदान म्हणजे काय? नेत्रदानाबद्दल आणखी एक मी सांगतो की कोणत्याही वयात नेत्रदानाचे फॉर्म भरता येतात. कोणत्याही वयात 18 वर्षाच्या खालती मुलगा असेल तर पालकांनी त्याचे नेत्रदानाचे संकल्पपत्र, त्याचे इच्छापत्र भरून देता येतात. आणि 18 वर्षाच्या वर तो मुलगा असेल तर त्याला स्वतःचा फॉर्म स्वतः भरावा लागतो. फॉर्म भरल्याच्या नंतर जर इच्छा झाली की नाही मला नाही करायचं आहे तर तो ते फॉर्म फाडून फेकू शकतो. ते काही मृत्यूपत्र नसते, तो काही कायदेशीर डॉक्युमेंट्स नसते. फक्त माझ्या मृत्यूनंतर माझी अशी अशी इच्छा आहे. जसं आई वडील संपत्तीची विल्हेवाट लावतात ना, एवढी संपत्ती मुलाच्या नावाने, एवढी मुलीच्या नावाने, एवढी माझ्या पत्नीच्या नावाने, तशी देहाची सुद्धा विल्हेवाट लावण्याचा अधिकार भारतीय संविधान आपल्याला देते. आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाचं काय व्हावं याचे सुद्धा संकल्पपत्र आपल्याला भरता येते. 1998 भारतात मानव अवयव प्रत्यारोपण कायदा निर्माण झाला आणि त्या कायद्यानं आपल्याला परवानगी दिली. तो कायदा अवयवांची खरेदी विक्री थांबावी आणि किडनी रॅकेट्स जे आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये किडनी रॅकेट्स काम करतात, खरेदी विक्री करतात, हिंसेच्या माध्यमातून लोकांच्या किडनी काढतात आणि विकतात, विदेशात त्याचा मोठा व्यापार आहे वगैरे वगैरे बातम्या माध्यमातून झळकत होत्या आणि अवयवदानाचं हे क्षेत्र बदनाम मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. त्याच्यामुळे हा कायदा बनवण्यात आला आणि आता मात्र तशा काही केसेस येत नाही, कारण हा कायदा फार कठोर असा कायदा आहे. मनुष्यवधाचा गुन्हा लागतो एखादा कोणी पकडला गेला तर. त्याच्यामुळे आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपले अवयवदान करू शकतो. नेत्रदान जर करायचं असेल तर घरची ती व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर 5 तासाच्या आत नेत्रपेढीला फोन करून घ्यायचा. तत्पूर्वी यांचा मृत्यू कशाने झाला, आपल्या आजूबाजूला जो आपला फॅमिली डॉक्टर असतो त्याच्याकडून रुग्णाला दाखवायचं, त्या मयता आपल्या घरी घेऊन यायचं. डॉक्टर त्याला तपासतात आणि मृत घोषित करतात. त्याच्यानंतर त्याच्यात कारण लिहितात, मृत्यूचं कारण काय. कुठल्याही मोठ्या रोगाने जर मृत्यू झाला नसेल, टायफॉइड आहे, एड्स आहे, मलेरिया आहे, अशा पिलिया आहे ज्याच्याने संबंध शरीरामध्ये इन्फेक्शन होते, असा कुठलाही रोग झाला नसेल
वयोवृद्ध झाल्यामुळे मरण पावला असेल व्यक्ती किंवा हार्ट अटॅकने मरण पावला असेल तर अशा वेळी त्याचं नेत्रदान होऊ शकते, त्याचं त्वचादान सुद्धा होऊ शकते. नेत्रपेढीला फोन करावा लागतो, नेत्रपेढीचे लोक घरी येतात आणि 10 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीचे नेत्र कॉर्निया काढून घेऊन जातात. कॉर्निया काढल्याच्या नंतर मृताचा चेहरा विद्रूप दिसत नाही, झोपल्यासारखा दिसतो, डोळे बंद केले जातात, त्याच्यामुळे विद्रूप दिसत नाही. मयत करण्यात किंवा अंतिम संस्कार करण्यात वेळ उशीर होतो असंही काही नाही, 15 मिनिटातच हे सगळं करावं लागतं. डॉक्टर्स येतात, त्यांची टीम आपल्या घरी येते आणि 15 मिनिटात नेत्र काढून एका छोट्याशा डब्बीमध्ये, त्याच्यामध्ये एक रसायन असते विशिष्ट, त्याच्यामध्ये भरून 48 तासाच्या आत ते अंधांना दिलं जाते. तिकडे अंधांची मोठी लिस्ट असते आणि त्या लिस्ट नुसार ज्याचा नंबर लागेल, थोडंसं रक्त पण घेतलं जाते मृताचं, आणि जर त्याचं रक्त मॅच झालं, ग्रुप जर मॅच झाले, तशाच रुग्णांना, अशाच अंधांना ते नेत्र दिले जातात. नेत्रांची खरेदी विक्री होत नाही. श्रीमंत आहे म्हणून आधी त्याला नेत्र दिला जाईल आणि गरीब आहे म्हणून त्याला दूर केलं जाईल असं नाही. हा कायदा कठोर कायदा आहे. शासनाची एक टीम, त्याचे मोठं टीमवर्क आहे, त्या टीमच्या अंतर्गत जबाबदार डॉक्टर्स हे सगळं काम करत असतात. त्याच्यामुळे नेत्रदान मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आपल्याकडे. आता देहदान म्हणजे काय, तर देहदान केव्हा होते? देहदान जर हार्ट अटॅक आला किंवा वृद्धापकाळामुळे जर निधन झालं असेल, म्हातारपणामुळे निधन झालं असेल, आणि जेव्हा निधन झालं तेव्हा टायफॉइड, एड्स, कोरोना, अलीकडे हा नवीन आजार आला कोरोना, असा काही त्याला झाला नसेल, त्याचं शरीर जर बाधित झालं नसेल तर अशा वेळी 6 ते 7 तासाच्या आत देहदान करता येतं. देहदानासाठी आधी संकल्प पत्र भरलं असलं तर ते अधिकच चांगलं, परंतु जर संकल्प पत्र मृतानं त्याच्या जिवंतपणे भरलेलं नसेल, तरीही वारसांची जर इच्छा असेल की हा देह आपण मातीमोल करायचा नाही, माझे बाबा माझ्यासाठी सर्व काही होते, माझी आई माझ्यासाठी सर्व काही होती, माझी आई कधीच जाऊ नये असं मला वाटते, माझे बाबा कधीच जाऊ नये असं मला वाटते, अशा आई बाबांना आपण मातीमोल करायचं नाही. आपण हा देह मेडिकल कॉलेजला देऊन बाबांच्या देहाला, आईच्या देहाला आपण बहुमोल करू असा विचार जर वारसांनी केला, तरी सुद्धा संकल्पपत्र मृत्यू झाल्याच्या नंतरही त्यांचं संकल्पपत्र भरून त्यांचा देह मेडिकल कॉलेजला देता येतो, आयुर्वेदिक कॉलेजला देता येतो. शासकीय रुग्णालयातच देहदान स्वीकारलं जातं, प्रायव्हेट रुग्णालयात देहदान स्वीकारलं जात नाही. आणखी एक महत्वाचं म्हणजे देहदान करण्यापूर्वी सुद्धा डॉक्टरांचं मृताचं प्रमाणपत्र घेणं फार आवश्यक आहे. काही नंबर्स असतात, ते नंबर्स मी तुम्हाला नंतर सेंड करतो. देहदानासाठी कुठे कॉल करायचा, नेत्रदानासाठी कुठे कॉल करायचा, त्वचादानासाठी कुठे कॉल करायचा, हे सगळं. आणि आमच्यासारखे जे समाजामध्ये काम करतात, जरी डॉक्टरचा नंबर नसेल, कोणाचा नसेल, तरी आमच्यासारख्यांना जर तुम्ही कॉल केला तर आम्ही सुद्धा मदत करतो. मी आतापर्यंत 21 लोकांचे मृतदेह रात्री बेरात्री मेडिकल कॉलेज सरांनी सांगितलं मी नेऊन दिले आहे. तर असे आमच्यासारखे काही समाजसेवक सुद्धा अशा वेळी आपल्याला मदत करत असतात. देहदान करताना अनेकदा असे प्रश्न उद्भवतात की देहदान करताना ते मयत खांद्यावर नेता येत नाही का, 4 खांदेकरी घेता येत नाही का? सगळं काही करता येते, आंघोळ करता येते, नवीन कपडे घालून देता येतात. तुमच्या ज्या काही धार्मिक प्रथा परंपरा असतील त्या प्रथा परंपरा आपल्याला 5 ते 6 तासाच्या आत पूर्ण करून ती अंतिम यात्रा आपण स्मशान घाटाकडे न नेता मेडिकल कॉलेजकडे न्यावी लागते. फक्त एवढंच आहे, तो देह जाळायचा नाही. फक्त त्याला जे नव शिकाऊ डॉक्टर आहेत, MBBS शरीरशास्त्राचा अभ्यास करणारे जे डॉक्टर्स आहेत, त्या डॉक्टरला प्रयोगासाठी असे देह उपयुक्त असतात. अलीकडे पहा, आपण 10-10, 15-15 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च करतो.
डॉक्टर सांगतात ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, ती टेस्ट करा, ती टेस्ट करा. 10-10, 15-15 लाखाचं बिल झालेलं असते, तरीही आपला रुग्ण बरा होऊन येत नाही. त्याची तिरडीच आपल्याला उचलावी लागते. याला कारण काय आहे? कारण बरेचसे डॉक्टर त्यांना मृतदेह प्रयोगासाठी मिळालेलेच नसतात. त्याच्यामुळे त्यांचं जे ज्ञान, त्यांच्या ज्या पदव्या असतात त्या केवळ पुस्तकी असतात. विचार करा, 12वीचा मुलगा आहे सायन्सचा, त्याच्या कॉलेजमध्ये प्रयोगशाळाच नाही आहे. प्रयोगशाळा तर आहे, पण तिथे त्याला उपयुक्त प्रयोगाचं साहित्यच नाही आहे. त्याची डिग्री कशी राहील? अशा डॉक्टरांची असते. कारण आपल्या देशामध्ये देहदानच करत नाही लोक. जर देहदानच आपण केलं नाही तर डॉक्टरांना, नवीन डॉक्टरांना देह उपलब्ध कसे होतील? मानवी देहाची जी अतिशय गुंतागुंतीची रचना आहे, ती बॉडी पाहिल्याशिवाय, ती बॉडी उघडून पाहिल्याशिवाय ती गुंतागुंतीची रचना त्याला कळणार कशी? साधा प्रश्न आहे. पण याबद्दल कोणीही माहिती देत नाही की आपलं देहदान किती बहुमोलाचं आहे, किती लाख मोलाचं आहे एका व्यक्तीचं देहदान. याच्याबद्दल कोणी सांगत नसल्याच्यामुळे आणि कुठं करायचं, काय करायचं हेही माहीत नसल्याच्यामुळे लोक देहदान करत नाही. नाहीतर मानवतावादी राष्ट्र, आपलं राष्ट्र हे मानवतावादी आहे. आपला महाराष्ट्र तर हा संतांचा, महापुरुषांचा देश आहे. आणि त्या संत महापुरुषांचे मानवतावादी विचार, संस्कार आपल्यात रुजलेले आहेत. परंतु याच्या संदर्भात माहितीच नसल्याच्यामुळे बरेच लोक देहदान करत नाही, नेत्रदान करत नाही. त्वचादानाबद्दल बोलूच नका म्हणते तुम्ही. त्वचादानाबद्दल, त्वचादान म्हटलं की लोक इतके, माझा आवाज येतोय ना? हॅलो, हो सर येतोय. हो येतोय सर, येतोय. ओके. लोक म्हणतात त्वचादानाबद्दल तुम्ही बोलूच नका. इतकी भीती वाटते लोकांना. त्वचादान म्हटलं की त्यांना असं वाटतं की संबंध चेहरा, छाती, मान ओरबाडून काढतील त्वचादान करताना, त्वचा घेताना. तसं नाहीये. त्वचादान म्हणजे काय की आपल्या त्वचेवर 7 थर असतात. एकूण 7 थर असतात आपल्या त्वचेवर. 7वा थर जेव्हा फाटतो ना तेव्हा रक्त निघतं. आपले मुलं अंगणात खेळतात, खेळता खेळता मुलगा पडला की रडतो, आपण धावतो, अरे पडला पडला पडला. पाहतो त्याच्या टोंगऱ्याला थोडस खरचटलेलं असते आणि प्लास्टिक सारखी थोडीशी वरचा फक्त पहिला थर तेवढा निघालेला असतो, असं प्लास्टिक सारखं. आपण त्याला हात असं असं करतो, ज्या बेटा काही नाही झालं खेळ म्हणतो, मुलगा खेळायला लागतो. हा पहिला थर फक्त त्वचादानामध्ये घेतला जातो आणि तोही यंत्राच्या द्वारे, ओरबडला जात नाही. यंत्राच्या द्वारे एक तर तुमच्या चेहऱ्याला, छातीला तिथली त्वचा घेतली जात नाही, पाठीमागची त्वचा घेतली जाते. पायाच्या मागची त्वचा, मांडीच्या मागची त्वचा तेवढी घेतली जाते आणि एकूण त्वचा ही इतकी घेतली जाते. ही त्वचा 2 जडित रुग्णांचे प्राण वाचवते. एका छोट्याशा यंत्रानं ही त्वचा घेतली जाते आणि त्वचा घेतली की नाही घेतली हे दिसत नाही, इतका पहिला थर तो असतो. जसं मुलाला लागलं ना, ते आपण असं हाताने त्याला केलं की जखमच झाली नाही असं दिसते, तसंच ते दिसते. थोडस लालसर रंगाचं असं ते दिसते, पण त्याच्याने जखम होत नाही, रक्त निघत नाही. नेत्रदान करतानाही रक्त निघत नाही, त्वचादान करतानाही मृताच्या शरीराचं रक्त निघत नाही. ही त्वचा घेऊन जातात. कोणाच्या उपयोगी येते ही त्वचा? जडित रुग्णांच्या उपयोगाची ही त्वचा असते. आपल्या देशामध्ये जळणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया जळतात. स्वयंपाक करताना स्त्रियांचं जळण्याचं प्रमाण अधिक जास्त आहे. स्टोवचा भडका उडतो, गॅसचा भडका उडतो आणि ती महिला स्वयंपाक करत असताना, चहा बनवत असताना समोरच्या भागावरून जळते. आपल्याकडे महिला मोठ्या प्रमाणामध्ये साडी घालतात. या साडीला चिन्या असतात. एकदा पेट घेतला की पदर अत्यंत पातळ असतो. पदराने पेट घेतला की एकदम तिच्या डोळ्यावर, नाकावर, मानेवर एकदम अग्नीचा मारा होतो आणि ती भांबावून जाते. भांबावून गेल्याच्या नंतर जेव्हा ही साडी, टेरिकॉटची साडी जेव्हा तिच्या अंगाला चिपकते तेव्हा वेदनेनं ती इतकी बेहोश होऊन जाते अक्षरशः. तिला असं वाटतं ही साडी काढून फेकून द्यावी आता अंगावरची, परंतु तिची लज्जा तिला ती साडी काढू देत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ज्या चिन्या असतात तिच्या कमरेवर, पोटावर,
त्या चिन्या मोठ्या प्रमाणामध्ये जळतात. आता तिथे ओटीपोट असते, त्याच्या खालचा अत्यंत नाजूक भाग असतो, हा नाजूक भाग मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा जळतो. त्याचप्रमाणे लहान बालक खेळता खेळता पडतात, कुठे आंघोळीला पाणी ठेवलेलं असते, कुठे काही गरम वस्तू ठेवलेल्या असतात, पोरं घरात खेळता खेळता पडतात आणि त्यांचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात जळतो. आता समजून घ्या हा किती नाजूक भाग असतो. परंतु हे असे जडित पेशंट बर्निंग वॉर्डमध्ये उघडे नागडे ठेवले जातात, कारण यांना बँडेज करता येत नाही. जळलेल्या जखमांवर बँडेज करता येत नाही, कारण जळलेल्या जखमेवर बँडेज केलं आणि ते बँडेज जर बदलवायचं असलं तर ते बँडेज ती जखम घेऊनच बाहेर येते, ती त्वचा घेऊनच बाहेर येते. ती जखम अशी ओलसर असते, चिघळलेली ती जखम असते. त्याच्यामुळे त्याच्यावर फक्त बर्नॉल लावून पेशंटमध्ये त्या वॉर्डामध्ये असे पेशंट उघडे नागडे ठेवले जातात. आपण जाऊ शकत नाही त्या वॉर्डामध्ये, पाहू शकत नाही आपण, कारण आपल्यालाही लज्जा असते, आपल्यातही माणुसकी असते. आपण ते पाहूच शकत नाही उघड्या बागड्या आपल्या महिला वर्गांना, बालकांना, आणि ते तितक्या ओंगळ सगळं ते तिथं हे दिसते. अशा वेळी जर डॉक्टरांकडे, त्वचा पेढीकडे त्वचा दानातून मिळालेली जर त्वचा उपलब्ध असेल तर ही त्वचा जी दानातून मिळालेली आहे, ही त्वचा त्या जखमांवर नुसती वरून अंथरली तरीही काही दिवसात जखम दुरुस्त होते. कारण बॅक्टेरिया जो असतो, त्याच्यावर जे जंतू असतात, ते जंतू ही दानातून मिळालेली त्वचा त्या जखमेवर बसू देत नाही, जखम चिघळू देत नाही, आणि लवकरात लवकर ती जखम दुरुस्त होते. ती जखम दुरुस्त झाली की दानातून मिळालेली त्वचा आपोआप गळून पडते. एवढं त्याचं महत्व आहे. पण आपल्या देशामध्ये त्वचादान सुद्धा केलं जात नाही. अवयवदान म्हणजे काय? देहदान हे वेगळं आहे, त्वचादान हे वेगळं आहे, नेत्रदान हे वेगळं आहे. याला टिश्यूज दान म्हणतात, याला टिश्यूचं दान म्हणतात. म्हणजे नेत्रदानाला आणि त्वचादानाला, आणि देहदानाला बॉडी डोनेशन म्हणतात. अवयवदान याला ऑर्गन डोनेशन म्हणतात. हे वेगवेगळे प्रकार आहेत दानाचे, म्हणजे वैद्यक शास्त्रातल्या या दानाचे. अवयवदान हे मेंदू मृत अवस्थेत होतं. जेव्हा ऍक्सिडेंट मध्ये, अपघातामध्ये डोक्याला जबर दुखापत झाली आणि मेंदूला जर जबर दुखापत झाली तर मेंदू मरतो. रस्त्यात बरेच ऍक्सिडेंट होतात, आपण पाहतो की अरे तो बघा बेहोश झाला असं आपण म्हणतो, पण ऍक्च्युअली तो बेहोश झाला की मेंदू मृत झाला हे आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी तो पेशंट दवाखान्यात असणं फार आवश्यक असते. तो दवाखान्यात असला की अशा पेशंटची चाचणी केली जाते. 4 डॉक्टरांची, वेगवेगळ्या डॉक्टरांची टीम स्वतंत्रपणे हा पेशंट मेंदूमृत आहे की कोमामध्ये गेला आहे की बेहोश झालेला आहे याची चाचणी करतात, याची तपासणी करतात. आणि 4ही डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीनं जर म्हणत असतील, म्हणजे स्वतंत्रपणे जर म्हणत असतील की हा रुग्ण मेंदू मृत झालेला आहे, तरच त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात येतं. एका डॉक्टरनी म्हणलं ब्रेनडेड झाला आहे आणि दुसऱ्यानी म्हटलं की नाही कोमात गेला आहे, तर त्याची पुन्हा चाचपणी केली जाते. सरसकट कुणालाही मेंदू मृत घोषित केल्या जात नाही. एकदा ठरलं 4ही डॉक्टरांचं मेंदू मृत पेशंट झाला आहे, तर मग नातेवाईकांना सांगितलं जाते की तुमचा पेशंट मेंदू मृत झालेला आहे, त्याचा मेंदू मेलेला आहे, परंतु कृत्रिम ऑक्सिजनच्या द्वारे आम्ही त्याचं हृदय अद्याप जिवंत ठेवलेलं आहे. कृत्रिम श्वासोश्वास आम्ही त्याला लावले असल्याच्यामुळे त्याचं हृदय चालू आहे आणि त्याच्या शरीरातले इतर अवयव सुद्धा सजीव आहेत. अद्याप ते निर्जीव झालेले नाहीत, ते अनेक अवयव जिवंत आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना अमर करू शकता. त्याचे अवयव इतर
आवश्यक असलेल्या गरजू रुग्णांना देऊन तुम्ही त्याला अवयव रूपी जीवित ठेवू शकता, असं पेशंटच्या नातेवाईकांना त्यांचं समुपदेशन केलं जाते. आपण ज्या पेपरला बातम्या वाचतो की नाही, की नागपूरचं हृदय चेन्नईला नेलं, चेन्नईचं हृदय तिकडे नेलं, 2 किडन्या दान झाल्या, यकृत दान झालं, ह्या ज्या बातम्या वाचतो, तर या मेंदू मृत अवस्थेत जर रुग्ण असेल आणि नातेवाईकांनी जर अवयव देण्यासाठी, दुसऱ्यांना अवयव देण्यासाठी जर परवानगी दिली असेल, तरच कागदपत्राची पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि अवयव दान केल्या जाते. तर अशा मेंदूमृत अवस्थेमध्ये ती मेंदूमृत व्यक्ती आपले 2 डोळे, 2 किडन्या, फुफ्फुस, लिव्हर, पेनक्रियाज, त्वचा, व्हेन्स, कार्टिलेज, मिडल इयर बोन्स इत्यादी 30 ते 40 अवयव आणि टिश्यूजचे, त्या मृत व्यक्तीच्या 30 ते 40 अवयवांचे आणि टिश्यूजचे प्रत्यारोपण होऊ शकते. एक मेंदूमृत व्यक्ती 40 ते 50 व्यक्तींचे प्राण वाचवू शकते, त्याला नवीन जीवनदान देऊ शकते. आपल्या महाल भागातली घटना आहे. निलिमा राऊत नावाची एक तरुण विवाहिता, 29 वर्षाची बहुतेक तरुण विवाहिता, ती ब्रेन डेड झाली. मला नागपूरचे सुपर स्पेशालिटी मध्ये असलेले हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुनील वाशिमकर यांचा फोन आला. म्हणे मेश्राम सर, म्हणे कोणी राऊत नावाची एक तरुणी मेंदू मृत झाली आहे, तर त्यांच्या नातेवाईकाचा म्हणजे तुम्हाला मी फोन नंबर देतो, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा. डॉक्टरांनी मला फोन दिला आणि मी या निलिमा राऊत या विवाहितेच्या भासऱ्यांचा तो फोन होता. मी त्यांना सांगितलं याचं महत्व किती आहे. तिचं काही हे वय नाही आहे जाण्याचं, 29 वर्ष हे काही मरण्याचं वय नाही आहे. तसं मृत्यूचं वयच नसते. मृत्यू आपलं वेळापत्रक कोणाला दाखवत नाही. मृत्यूला आपण घाबरून कितीही उंच झाडावर चढलो किंवा कितीही खोल दरीत जाऊन लपून बसलो, तरी हा मृत्यू आपला माग काढत बरोबर आपल्या जवळ येतो आणि आपल्याला घेऊन जातो. त्याच्यामुळे हा अनंत आहे. याच्याबद्दल फक्त आपण अंदाज तेवढे बांधू शकतो, पण आपले अंदाज खरेच होतील हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे कोणाचाही कधीही केव्हाही कशानेही मृत्यू होऊ शकतो. तसाच त्या बिचाऱ्या त्या निलिमाचा झाला. त्या भासऱ्यांनी अवयवदानाची ही अवयवदानाचा हा मानवतावादी संकल्प समजून घेतला. इतरही डॉक्टरांनी समुपदेशन केलं त्या फॅमिलीला. निलिमा या विवाहितेचा महाल भागातली तिचं अवयवदान केलं आणि तिच्या अवयवदानामुळे नागपूर शहरातलं 11वं यकृत प्रत्यारोपण पूर्ण होऊ शकलं. तर असं हे अवयवदान असते. तर याच्या मागे मानवतावादी भावना आहे. देहदानाच्या मागे, रक्तदानाच्या मागे, त्वचादानाच्या मागे मानवतावादी भावना आहे. मानवानं मानवासाठी थोडस जरा संवेदनशील झालं पाहिजे. तो आपण शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून प्रार्थना म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत, असं आपण म्हणतो. पण रुग्णालयामध्ये शेवटची घटका मोजणारा जो अवयवांची प्रतीक्षा करत आहे त्याच्याकडे मात्र आपलं लक्ष जात नाही. कसलं बंधुत्व आपण पाळतो? कसलं बंधुत्व आपण पाळतो? जेव्हा आपल्या बंधुत्वाची भावना प्रज्वलित होते, तेव्हा जात पात, धर्म, लिंग, प्रदेश याच्या साऱ्या भिंती ओलांडून आपलं बंधुत्व पुढे गेलं पाहिजे. आपलं बंधुत्व मैत्रीच्या दिशेनं गेलं पाहिजे. तो माझा भाऊ आहे, ती माझी भगिनी आहे, नाही ओळखीची माझ्या, नसेल माझ्या गावातली, नसेल माझ्या जातीची, नसेल माझ्या धर्माची, पण ती माझी देश भगिनी आहे, तो माझा देश बांधव आहे. ही भावना जर आपल्या मनात असेल तर आपल्याला नेत्रदानही करावंसं वाटेल, आपल्याला देहदानही करावंसं वाटेल. आपण इतरांनाही सांगू
आता सरांनी सांगितलं, गायकवाड सरांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणामध्ये, की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे रक्तदान केलं जातं, मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. पण हे रक्तदान आज लोक का करतात? 100 वर्ष लागले हा विचार भारतीयांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी. 100 वर्षानंतर लोक आता 100 वर्ष प्रबोधन करावं लागलं, रक्तदान करा, रक्तदान करा म्हणून. तेव्हा कुठे आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान होते, तरीही आपल्या रक्तपेढ्या खाली आहेत. लोकमतने आता ते रक्तदान शिबिर लावले होते, त्यावेळी त्या बातमीमध्ये मी वाचलं होतं की अनेक रक्तपेढ्या रिकाम्या झालेल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये रक्ताची खूप गरज पडली, त्याच्यामुळे आपल्याला रक्तदानही करणं फार आवश्यक आहे. रक्तदानाने एक महत्वाचा फायदा होतो की आपण दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतो, दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो, पण त्याच्यात आपलाही फायदा होतो. विनामूल्य पैसे न देता आपल्याला काही विकार आहेत का, आपल्याला काही आजार आहेत का, हेही रक्तदान केल्याने माहीत होऊन जाते. आपलं बीपी वाढला आहे का, कमी झालेला आहे का, आपल्या रक्तामध्ये काही विषारी द्रव्य वाढत आहेत का, आपलंही चेकअप होऊन जाते. आणि आपला खून, आपलं रक्त कोणाच्या पेशींमधून धावते आहे याचा आनंदही फार अलौकिक म्हणून फार वेगळा असा तो आनंद आहे. आता हा जो रक्तदाता आहे, हा रक्त देताना विचारतो का माझं रक्त तुम्ही कोणाला देणार? गरीबाला देणार की श्रीमंताला देणार? लहान मुलीला देणार की मोठ्याला देणार? माझ्या जातीच्या लोकांना देणार की परजातीच्या लोकांना देणार? माझ्या धर्माच्या लोकांना देणार की परधर्माच्या लोकांना देणार? नाही विचारत. कारण त्यावेळेस त्याची भावना त्यावेळी देशप्रेमाने ओथंबलेली असते. तो अंतर्बाह्य फक्त माणूस झालेला असतो आणि त्याच्या माणुसकीच्या आड येणाऱ्या जाती, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रदेश या साऱ्या भिंती त्यानं ओलांडलेल्या असतात. त्याला असं वाटते की माझा देश बांधव आहे किंवा ती माझी भगिनी असेल. माझ्या रक्ताने जर कोणाचे प्राण वाचतील तर त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही, अशी भावना ठेवून तो रक्तदाता आपलं रक्त देऊन टाकतो आणि विचारतही नाही की कोणाला दिलं की नाही दिलं, विकलं की नाही विकलं, कामात आलं की नाही आलं. इतक्या निस्वार्थ भावनेनं तो रक्तदान करत असतो. देहदान, अवयवदाना मागची भावना सुद्धा ही अशीच आहे, पण आपल्याला याच्या मागची भूमिका, याच्या मागचा मानवतावादी विचार आतापर्यंत कोणी सांगितलेला नाही. आपल्या एका देहदानातून डॉक्टर्स तयार होतात, 9-10 डॉक्टर्स तयार होतात आणि हे 9-10-12 डॉक्टर्स नंतर लाखो लोकांची सेवा करतात. म्हणजे आपला एक मृतदेह लाख मोलाचा नाही का? त्या लाख मोलाच्या देहाला आपण माती मोल करून टाकतो. म्हणून आपण कालबाह्य परंपरा सोडल्या पाहिजे, नवीन आधुनिक परंपरा निर्माण केल्या पाहिजे. मागच्यांनी ज्या परंपरा निर्माण केल्या तेही माणसंच होते आणि ज्यांना नवीन परंपरा निर्माण करायच्या आहेत तेही माणसंच असणार आहेत. आकाशातून परंपरा ना पडत ना जिरत, इथेच त्या निर्माण होतात आणि आपणच निर्माते असतो आणि आपणच त्याला संपवणारे असतो. कालपर्यंत अस्पृश्यता, जातीयता पाळणारे आपण ती परंपरा सोडली ना, आलो ना माणसात थोडेफार, आलो की नाही आलो? जरी गुप्त स्वरूपामध्ये जातीभेद असेल तरीही एकदम काही ते जाणार नाही. देहदान, अवयवदान मागचे जे गैरसमज आहेत, जे काही अपसमज आहेत ते एकदम जाणार नाही. पण ज्यांच्या मनात ते अपसमज नाही, ज्यांच्या मनात ते गैरसमज नाही, त्यांनी तरी मोठा त्याच्यासाठी असा चंग बांधायला पाहिजे, समोर यायला पाहिजे. अवयवदान म्हणा किंवा देहदान म्हणा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणा किंवा मानवतावादी कोणतेही उपक्रम म्हणा, हे उपक्रम समाजामध्ये रुजवण्यासाठी समाजानं ते स्वीकारले पाहिजे. म्हणून कॅडरची गरज असते, कॅडरच हा विचार समाजापर्यंत पोहोचवत असतो. समाजाच्या उन्नतीचा विचार नेता नाही करत, समाजाच्या उन्नतीचा विचार कॅडरने करायचा असतो. ते सामाजिक बांधिलकी मानून करायचा असतो. आणि हा कॅडर कसा असतो? आपल्याला लीडर नाही पाहिजे, लीडर खूप आहेत
नाही, गावातल्या प्रत्येक गल्लीमध्ये एक लीडर आहे, जिथे तिथे एक लीडर आहे. नवीन नवीन लीडर निर्माण होतात. प्रत्येक निवडणुकीत नवीन लीडर जन्माला येतो, कारण पक्ष खूप आहेत, त्याच्यामुळे लीडर खूप निर्माण केले जातात. 10 मिनिट नेता घरात बसला त्याच्या की झाला तो निवडणुकीसाठी उभा झाला लीडर. लीडर खूप झाले. लीडरची आता आपल्याला गरज नाही. आपल्याला गरज आहे, आपल्या देशाला गरज आहे, आपल्या समाजाला गरज आहे कॅडरची. तर हा कॅडर कसा असतो? हा कॅडर हा मातीसारखा असतो. हा कॅडर या भिंतीमध्ये, इमारतीच्या भिंतीमधल्या विटेसारखा असतो. ही वीट मातीची बनलेली असते, तिचं नातं मातीशी असते. कॅडरचं नातं हे सुद्धा मातीशी असते, आणि म्हणून त्यानं मातीसोबत राहिलं पाहिजे. मातीचा गुण त्याच्यात आला पाहिजे. ही माती ओली केली जाते, तिला आकार दिला जातो, आणि भट्टीमध्ये तिला पकवलं जाते, तिची वीट बनवली जाते, आणि ही वीट इमारतीच्या कामात येते. विटेवर वीट बनून देशाची इमारत निर्माण होते, बिल्डिंग तयार होते, आणि त्या विटांना वीट स्वतःच सिमेंटनं आणि रेतीनं स्वतःला झाकून टाकते. नाव कोणाचं होते? बिल्डिंगचं. क्या बढिया बिल्डिंग बनाई, क्या बढिया बिल्डिंग आहे. पण आतमध्ये कोण? त्या बिल्डिंगला पकडून कोण आहे, धरून कोण आहे, कोणाच्या बळावर बिल्डिंग उभी आहे? असा कॅडर असला पाहिजे. नेते येतील जातील, नेत्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्याचा काळ गेला. आता ते सामाजिक उपक्रम राबवत नाही. आता ते फक्त फोटो काढतात आणि बातम्या बनवतात. त्याच्यामुळे याच्याने होणार नाही. काळ मोठा वाईट आलेला आहे, आणि अशा वेळी शिक्षकांनी या सगळ्या गोष्टीचा अत्यंत बारकाईने विचार केला पाहिजे. देहदान, अवयवदानासारखा हा विचार नवीन विचार आहे, आधुनिक विचार आहे. एकदम लोक स्वीकारणार नाहीत, परंतु शिक्षकाने मनात आणलं तर काय होऊ शकत नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये कोणाचा किती आहे माहित नाही, पण मला माहित आहे माझ्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. गावागावातले शिक्षक गावागावातल्या लोकांना स्वातंत्र्याचं महत्व समजावून देत होते. घरादाराचा त्याग केला, कुटुंबाचा त्याग केला शिक्षकांनी. त्या काळातला इतिहास जर आपण वाचला तर शिक्षक राष्ट्राचा भाग्य विधाता असतो. या शिक्षकांनी समाजासाठी उपयुक्त उपक्रम कोणकोणते आहेत त्याचा विचार केला पाहिजे. हेच शिक्षक वर्गात शिकवतात, हेच शिक्षक पुस्तकांची निर्मिती करतात, हेच शिक्षक अभ्यासक्रम निर्माण करतात. या अभ्यासक्रमांमध्ये असा वैज्ञानिक दृष्टिकोन जागवणारा, असा मानवतावाद जागवणारा विचार अभ्यासक्रमातून आला पाहिजे. तो जर अभ्यासक्रमातून आला तर लहानपणापासूनच लोकांच्या, मुलांच्या मनातली अवयवदानाची भीती, आत्म्याची भीती, स्वर्गाची नरकाची वगैरे वगैरे ही भीती निघून जाईल. अंधश्रद्धांपासून हा समाज परावृत्त होईल, आणि हा समाज सश्रद्ध बनेल. म्हणून अवयवदानाची चळवळ जर समाजामध्ये न्यायची आहे, जर तिला काय आहे माझा विषय? अवयवदान आधुनिक काय सर गायकवाड सर, आधुनिक मोहीम, बरोबर आहे ना? भविष्यातील अवयवदान अवयवदान आधुनिक मोहीम. तर हिला जर मोहिमेमध्ये ओके सर थँक्यू. या मोहिमेला, या उपक्रमाला, जो उपक्रम आधुनिक आहे, नवा उपक्रम आहे, 1994ला कायदा बनला आपल्याकडे, आपल्यासाठी तो उपक्रम नवीनच आहे, आपल्या देशासाठी तो नवीनच आहे. हा आधुनिक उपक्रम मोहीम त्याची जर निर्माण करायची असेल तर याच्यात मला असं वाटते सर्वात पुढे शिक्षकांनी असलं पाहिजे, सर्वात पुढे विद्यार्थ्यांनी असलं पाहिजे, सगळ्यात पुढे तरुणांनी असलं पाहिजे. आज मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान होत आहे. काय कारण आहे? तरुण पुढे आला. मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान का झालं आहे? कारण तरुण पुढे आला. जर हा तरुण अवयव दानासाठी पुढे आला तर खरं म्हणजे या देशातला तरुण आणि या देशातला शिक्षक ज्या दिशेनं जातो ना, त्याच दिशेनं देश जातो. कारण शिक्षक हा आदर्श असतो सगळ्यांचा, शिक्षक हा मार्गदाता असतो सगळ्यांचा, शिक्षक हा समाजाच्या रथाचा सारथी असतो, आणि त्याच्यामुळे तो सारथी ज्या दिशेनं समाजाला घेऊन जाईल त्या दिशेनं समाज जाईल. परंतु हे सगळं करत असताना माझं नाव झालं पाहिजे, मला पद प्रतिष्ठा पैसा मिळाला पाहिजे,
असा कुठलाही विचार न करता निस्वार्थपणे जर आपण ही अवयव दानाची पताका आपल्या खांद्यावर जर घेतली तर मला असं वाटते की अवयव दानामध्ये भारत देश हा पुढे राहील असं मला वाटते. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी अतिशय निस्वार्थपणे निगर्वीपणे या उपक्रमामध्ये सामील व्हावं. मी मागील 5 वर्षापासून या उपक्रमासाठी रात्री बेरात्री प्रयत्न करतो आहे, पण एकही कार्यकर्ता मिळत नाही. लोक कौतुक खूप करतात, बढिया काम कर रहे मेश्राम सर, बहुत पुण्य कमा रहे मेश्राम सर असं म्हणतात, पण कार्यकर्ता मिळत नाही. एक माणूस किती दिवस काम करेल? त्याच्यामुळे अनेक हातांची गरज आहे. आणि या अशा वेबिनार मधून, या अशा चर्चासत्रांमधून असे हात निर्माण होऊ शकतात. या उपक्रमाच्या पुढाकारासाठी हे उपक्रम, या उपक्रमाच्या मोहिमेला पुढे नेण्यासाठी अनेक कलावंतांनी पुढे येण्याची गरज आहे, अनेक डॉक्टर्स लोकांनी पुढे येण्याची गरज आहे, अनेक साहित्यिकांनी पुढे येण्याची गरज आहे. ज्याच्यामध्ये जे जे आहे ते कॅलिबर या मोहिमेसाठी खर्च करण्याची गरज आहे. कार्यकर्ता हा कधीच लहान कधी मोठा नसतो. कारण ते कार्यकर्ता त्याच्या मनात जर कार्य करण्याची जर इच्छा आहे ना, तर तो बिनकामाचा बिलकुलच नसतो. त्याच्यामध्ये कॅलिबर कमी असते, त्याच्यामध्ये काही गट्स कमी असतील, पण तरीही त्याच्यामध्ये निष्ठा आहे आपल्या कामाबद्दल. म्हणून अशा सर्व लहान मोठ्या लोकांना, विद्यार्थ्यांनाही सोबत घेऊन जर आपण हा उपक्रम, जसा आपण वृक्षारोपणाचे उपक्रम राबवतो, जसे आपण इतर अनेक उपक्रम राबवतो, तसं हे उपक्रम सुद्धा आपण राबवले पाहिजे. कारण एकीकडे आपण झाडे लावा झाडे जगवा म्हणतो, आणि दुसरीकडे देहदान न करता आपण त्या रुग्णाला लाकडांवर जाळतो. एक देह जाळायसाठी, एक मृतदेह जाळायसाठी 2 झाडांची गरज असते. 25 वर्षाची पूर्ण वाढ झालेली झाड या मृत शरीराला लागते. या अनेक मृतांपैकी अनेक मुर्द्यांनी आयुष्यात एक झाड लावलेलं नसते. वरून आमच्या घरात कचरा होते म्हणून अनेक लोक झाड कापून टाकतात, आणि हा मात्र जाताना 2 पूर्ण वयाची परिपक्व झाडं घेऊन जातो. एकीकडे आपण झाडं लावायचे आणि दुसरीकडे उपक्रम, आपले पारंपरिक उपक्रम आपले सुरूच ठेवायचे, नाही का? म्हणजे एकीकडून झाडायचं आणि दुसरीकडून कचरा टाकत जायचं, तर रस्ता जसाचा तसाच होईल. म्हणून आपला रस्ता साफ झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर झाडे लावा. झाडे जगवत असताना, झाडांचं संवर्धन करत असताना, लाकडाचं संवर्धन करत असताना हा पर्यावरण पूरकही उपक्रम आहे हेही सांगण्याची गरज आहे. या विषयाला अनेक पैलू आहेत, पण वेळेचं बंधन असल्याच्यामुळे मला असं वाटतं जेवढं सांगायचं होतं, जेवढं आवश्यक होतं तेवढं मी सांगितलेलं आहे. आणि गायकवाड सर मला म्हणाले होते की सर तुम्ही अर्धा तास वगैरे बोला, आणि त्याच्यानंतर आम्ही काही शंका विचारू, काही प्रश्न विचारू. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण आता चर्चा तर केली, पण ही प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करूया पुढची चर्चा. तर आपण मला बोलावलं, खूप खूप धन्यवाद. आपण मला वाटल्यास काही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद मेश्राम सर. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अशा प्रकारच्या सामाजिक मोहिमेला एक प्रकारची खीळ बसलेली आहे, आणि ही खीळ आपल्याला दूर करण्याकरिता या अवयवदान भविष्यातील एक मोहीम, या मोहिमेमध्ये आपल्याला सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण एक झाड लावतो, त्या झाडाचं पालन पोषण करतो, त्याचप्रमाणे आपण या मोहिमेमध्ये जर सहभागी झालो तर इतरांचं आयुष्य सुखमय करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारचा आशय आपण आपल्या मार्गदर्शनातून आमच्या छात्राध्यापकांना दिला. आमच्या छात्राध्यापकांना त्यांच्या मनामध्ये काही शंका, काही समस्या, काही प्रश्न निर्माण झालेले असतील तर आपण त्यांना संधी देऊया, आणि आपण त्यांच्या प्रश्नांचं, समस्यांचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. तेव्हा या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना मी विनंती करतो की आपणास जर काही प्रश्न विचारायचे असतील
तर आपण बिनधास्तपणे डॉक्टर सुशील मेश्राम सर यांना प्रश्न विचारावे. नमस्कार सर. खूप छान उपक्रम आहे हा सर. देहदान संकल्पपत्र भरलं आणि नंतर काही कारणास्तव विचार बदलला तर संकल्पपत्र रद्द करता येईल काय? हो, केव्हाही फाडून फेकून द्यायचं. हा. केव्हाही तुम्हाला फाडून फेकता येतं आणि पुन्हा नव्यानं विचार झाला तर पुन्हा नव्यानं भरता येतं. किंवा किंवा नाही जरी आपण भरलं, पण कोणाच्या घरात मृत्यू झाला, आपली इच्छा आहे, आपण वारस आहोत त्या व्यक्तीचे, तर त्यांनी संकल्पपत्र भरलं नाही किंवा भरलं होतं फाडून टाकलं, तरीही त्यांना त्यांचं जर देहदान आपल्याला करायचं आहे तर मेडिकल कॉलेजमध्ये देह जेव्हा घेऊन जातो आपण, तेव्हाही तिथे ते संकल्पपत्र भरावं लागतं. त्याच्यामध्ये फाडून फेकलं तरी काही हरकत नाही, विचार बदलला तरी काही हरकत नाही. नमस्कार सर. सर, एक छान उपक्रम आहे हा. तर माझ्या प्रश्न आहे की अवयवांचा व्यापार अवयवांचा व्यापार काय? मला थोडं ऐकायला नाही आलंय. बरोबर. अवयवांचा व्यापार होतो काय सर? त्याच्यासाठी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा बनवण्यात आला आहे आणि तो कायदा असं म्हणतो की जसं एखाद्याची हत्या केली अच्छा. तर जसं त्याला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो त्याच्यावर, तसं जर असं काही कोणी करत असेल अवयवांचा व्यापार वगैरे, तर त्याच्यावर कायद्यानं असं बंधन टाकलं आहे. पण मला स्वतःला, मी या प्रक्रियेमध्ये राहत असल्याच्यामुळे ते अशक्य आहे. अवयवांचा व्यापार होत नाही. कारण व्यापार कसा होईल? कारण विशिष्ट वेळेतच अवयव द्यायचे असतात. विशिष्ट वेळेतच अवयव घ्यायचे असतात, काढायचे असतात आणि त्या विशिष्ट वेळेच्या आतच ते प्रत्यारोपित झाले पाहिजे, ऑपरेशन पूर्ण झालं पाहिजे. अवयव काढतानाही ऑपरेशन करावं लागतील. ज्याला अवयव द्यायचे आहेत, प्रत्यारोपित करायचे आहेत, त्यांचं सुद्धा ऑपरेशन करावं लागतील. त्या विशिष्ट काळातच ते घडणं आवश्यक आहे. कायदा असं म्हणतो की सगळ्यात आधी अवयव त्याच शहरातल्या गरजू व्यक्तीला देण्यात यावा. त्याच हॉस्पिटलमध्ये एखादा किडनी दाता आहे आणि दुसरा त्याला किडनी हवी आहे आणि त्यांचं ते मॅच होत असेल तर सर्वात आधी त्याच हॉस्पिटलच्या पेशंटला दिलं जाते. तिथे नसेल मग त्या शहरात रुग्ण पाहिला जातो. यादी असते ती गव्हर्नमेंटची, त्या यादीनुसार ते पडताळणी करतात. त्या शहरात नसेल तर बाजूच्या शहरात आहे का, त्या शहरात बाजूच्याही शहरात नसेल तर त्या स्टेटमध्ये आहे का असा रुग्ण मॅच होणारा, रक्तगट वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅच होणारा रुग्ण त्या स्टेटमध्ये आहे का, त्या राज्यात आहे का हे तपासलं जाते. आणि राज्यातही नसेल तर मग देशात तो कुठे आहे हे तपासलं जाते. त्याच्यानंतरच अवयव काढले जातात आणि अवयव दिले जातात. घेणारा जर कोणी शिल्लकच नसेल, कोणी घेणारा आहेच नाही कोणी, तर अवयव काढले जात नाही, किती इच्छा असेल तरी. व्यापार केव्हा होईल? जेव्हा अवयव काढले त्यातील आधीच तेव्हाच. हा, तर श्रीमंत लोक म्हणतातही ना, आम्हाला अवयव द्या, आम्हाला किडनी द्या, 5 लाख रुपये देतो, 10 लाख रुपये देतो. ऐकतो ना सर, म्हणजे कोरोनाच्या याच्यात पण आपण मॅच होणारी किडनी ज्या रुग्णाजवळ आहे तो मेंदूमृत असला पाहिजे, तो मेंदूमृत झाला पाहिजे. जादू टाकून किंवा डोक्यावर जोरदार मारून त्याचा मेंदूमृत करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या अफवा आहेत की किडनीचा रॅकेट आहे आणि अवयवांचा व्यापार वगैरे होतो म्हणून कायदा इतका कठोर आहे की असं काही होत नाही. पण एखाद्या वेळेस झालं असेल, असं ते. थँक्यू सर. सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. ऍक्च्युली कसं, शिक्षक जर आपल्याला म्हणजे भारताच्या हॅलो सर, हॅलो, आवाज वाटत आहे बेटा थोडा. सॉरी, आता मुलगी स्टुडंट आहे की टीचर माहित नाही मला. हो सर, कल्याणी बोल. आहे सर. आवाज अडकत आहे अजूनही? बोला. हा सर, मी म्हटलं की शिक्षक आपण
भारताचा जबाबदार नागरिक घडवण्याचा एक पाया आहे. त्यामुळे आपण झाड रोपण करतोय किंवा मग नवीन म्हणजे पेशंट्स आहेत त्यांना आपण अवयव दान करतो आहे. ही खूप चांगली एक बाब आहे, तर ती आपण नक्कीच रुजवायला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. कारण की भरपूर जणांमध्ये अंधश्रद्धा पण असतात की म्हणजे आपण जर कोणाला अवयव दिला तर जसं आता आपल्याकडे 2 किडनीज आहे, तर एक किडनी द्यायला ते मागे पुढे पाहतात. त्यांना असं वाटतं की एका किडनीवर आपण जगू शकू की नाही. तर या काही गोष्टींवर जर आपण शाळेमध्ये उपक्रम राबवले की जसा नॉर्मल व्यक्ती 2 किडनींवर जगू शकतो, तेवढ्याच नॉर्मल रीतीने तो एका किडनीवर सुद्धा जगू शकतो. असे जर उपक्रम आपण काही शाळांमध्ये जर राबवले तर नक्कीच त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल आहे. आणि मला एक गोष्टीची खूप खंत आहे की 2012 मध्ये माझे पप्पा मरण पावले, तर मी अवयव दान नाही करू शकले. असं नाही की होतं नाही लक्षात, नेहमीच लक्षात होतं की आपल्याला असं काहीतरी करायचं आहे, पण त्यावेळेस दुःखामध्ये मी विसरून गेले आणि ते दुःख मला अजूनही राहिलं आहे की मी त्यावेळेस असं काही करू शकले नाही म्हणून. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी या गोष्टीचं लक्ष ठेवायला हवं की आपल्या घरचे कोणी पण जर मृत्युमुखी पडतात आहे की किंवा आजूबाजूला मृत्युमुखी पडतात आहे, तर नक्कीच त्यांचे जे चांगले अवयव आहेत ते नक्कीच जाळण्यामध्ये जात आहेत किंवा मातीमध्ये पुरवले जात आहेत. तर त्या जागी आपण जर ते कोणाला दान केले तर नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल आहे. होऊ शकते त्या म्हणजे आपण जर डोळे दान केले आहे, तर ज्या व्यक्तीला आपण दान करतो आहे त्याच्या अनुषंगाने तरी आपले जे परिवारातील व्यक्ती आहे त्यांचे डोळे जिवंत राहील हा एक विचार करून सुद्धा आपण दान करायला हवे. किंवा एखाद्याला आपण जीवन दान करतो आहे, त्यांना कुठली तरी हेल्प करतो आहे, या दृष्टिकोनातून तरी आपण हे दान करायला हवं. तुम्ही खूप छान माहिती दिली सर, खूप छान. मला एक विचारायचं होतं की हॅलो कल्याणी, हो सर. तुला खूप छान बोलता येतं. तुझे विचार खूप समृद्ध विचार आहेत. आपल्या समाजाला अशा विचार करणाऱ्या लोकांची गरज आहे तुझ्यासारख्या. हा विचार तू सुद्धा इतरांपर्यंत सातत्याने पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो सर. नाही का? तुला छान लिहिता येत असेल तर तू लिहिण्याच्या माध्यमातून बोलता तर येतेच तुला. अधिक अभ्यास करून अधिक चांगलं कसं बोलता येईल, अधिक या विषयाची माहिती कशी घेता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. दिव्यानं दिवा लागला पाहिजे, नाही का? हो है ना? हो सर. हो, थँक्यू सर. हॅलो नमस्कार सर. सर अजून माझा एक क्वेश्चन आहे सर की देहदान करताना पर्यावरण संवर्धन कसं करता येईल आपल्याला? पर्यावरण देहदान करणे म्हणजे पर्यावरण संवर्धन करणे ना. 2 झाडं वाचवतो आपण. हा. कारण त्या मृताला आपण जाळत नाही, त्याच्यामुळे 2 झाडं वाचवतो आपण. पर्यावरण संवर्धन झालं. दुसरं म्हणजे त्या मृताला आपण जाळलं नाही, त्याच्यामुळे त्याची जी रक्षा असते ती रक्षा विसर्जन नदीत आपण करत नाही, त्याच्यामुळे त्या रक्षा विसर्जनातून जे पाणी दूषित होते तर आपण तेही वाचवलं ना. हो. आपल्या पुरतं तर आपण पाणी दूषित होऊ दिलं नाही. 2 झाडं वाचवले आपण. हो. त्याच्यामुळे हे पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धनही आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. सर आणि सर देहदान करताना आपल्याला आपल्या धार्मिक विधी करता येतात का? हो हो, आपल्याला आपल्या सर्व धार्मिक विधी करून स्मशान घाटाकडे न नेता त्यांना मेडिकल कडे आणायचं असतं, बस एवढंच. हो सर, थँक्यू. हॅलो हॅलो, येतोय सर आवाज? हो. एक प्रश्न होता माझा. बोला सर. नेत्रदान करताना अँटीजेन तपासणी करणं गरजेचं आहे का कोविड-19 साठी? हो हो, कंपल्सरी आहे सर सध्या? अलीकडे आता ह्या कोविड-19 जे आलं की नाही तेव्हापासून मृतदेह नेताना म्हणजे देहदान करताना, नेत्रदान करताना, त्वचादान करताना, इवन रुग्णालयात मेंदूमृत पेशंट आहे
तो सुद्धा कोरोनाग्रस्त आहे की नाही याची टेस्ट केली जाते पहिले, तेव्हाच बरं. ते स्वीकारला जाते. थँक्यू सो मच. नमस्कार सर. हॅलो बोला सर, आवाज बोला येतोय? हो हो मॅडम. हो सर, माझा असा प्रश्न आहे की माझा अवयव दान केल्यानंतर तो कोणाला मिळाला हे माझ्या कुटुंबियांना कळेल का? हा, माझे अवयव दुसऱ्याला दिल्याच्या नंतर तो दुसरा कोण आहे हे मला डॉक्टर सांगत नाही, आणि ज्याला माझे अवयव मिळाले त्यालाही सांगत नाही तुला अवयव कोणी दिले. बरं बरं. कारण हा निस्वार्थी भावनेनं केलेलं दान आहे, निस्वार्थ भावनेनं केलेलं दान आहे. उद्या पहा हे का असं होते, एक उदाहरण देऊन सांगतो. समजा मी मेंदूमृत झालो, माझा ऍक्सिडेंट झाला, मी मेंदूमृत झालो. हा, एक एक एक्झाम्पल आहे, फक्त उदाहरण आहे. असं अनेकांच्या बाबतीत होऊ शकते, काही काही लोकांच्या बाबतीत असं होऊ शकते. मी मेंदूमृत झालो, माझ्या फॅमिलीनं माझ्या दोन्ही किडन्या दान केलं, आणि माझ्या फॅमिलीला जर माहित झालं किंवा माझ्या नात्यातल्या लोकांना जर माहित झालं की आमचे सुशील मेश्राम यांची एक किडनी अमरावतीला दिली, दुसरी औरंगाबादला दिली, तर जेव्हा ते समजा आमच्या कुटुंबातला एखादा माणूस तिथे जाऊ शकतो, माझ्या काकांमुळे तुमचे प्राण वाचले, माझी आर्थिक कंडिशन खूप वाईट आहे, मला 5 लाख रुपये द्या, मला 2 लाख रुपये द्या, मला व्यवसाय काय करायचा आहे, मला मदत करा, आमच्यामुळे तुम्ही जगले आहात, असं म्हणू शकते, नाही का? हो सर, हो सर, होऊ शकतं. हा सुद्धा नाही म्हटलं तरी व्यापारच करणं झालं की नाही? हो सर, हो सर. हा आणि एक प्रश्न. इतका मागचा जो दृष्टिकोन आहे की माणसाचा अवयवच माणसाला लागू शकतो. हो बरोबर. हे अवयव दुकानात मिळत नाहीत, कारखान्यात बनवता येत, मानवच मानवाला अवयव जर देऊ शकला तरच त्याचं प्रत्यारोप होऊ शकते. पण हे अवयव देताना सुद्धा भावना मात्र निस्वार्थी असली पाहिजे. हो सर, हो सर. ते प्रश्न आहे, अवयव किंवा देहदान केले, अवयवदान किंवा हा? देहदान केले तर पैसे लागतात काय? नाही, पैसे लागत नाही. अवयव दान करणाऱ्याला पैसे लागत नाही, परंतु ज्याला अवयव मिळाले त्याला ऑपरेशनचा खर्च द्यावा लागतो. हो. अवयवांचा खर्च नाही. अवयव देणाऱ्या पैसे घेतले नाही ना, मग ज्याला मिळाले त्याच्याकडून कोण पैसे घेणार? अवयवांचे पैसे नाही, फक्त ऑपरेशनचे आणि औषधांचे पैसे लागतील. सर, एक महत्वाचा प्रश्न याला अनुषंगाने विचारू का? हो सर, विचारा. आता तुम्ही म्हटले की पैसे लागत नाही अवयवदान करताना. हो. मला असं म्हणायचंय का हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती तयार आहे ऑर्गन डोनेशन करण्यासाठी, हा बरोबर, परंतु त्याला हो. ती सगळी यंत्रणा घडवून आणण्यासाठी, ती कार्डियक ॲम्ब्युलन्स असो किंवा पोहोचवणं सगळं करणे, यासाठी ते नातेवाईक राजी होत नाही. ते म्हणतात आम्ही द्यायला तयार होतो, सगळा खर्च तुम्ही करा. अशा वेळी सगळी यंत्रणा कशी राबवावी? म्हणजे ती व्यक्ती मेंदूमृत झाली असं डॉक्टरांनी ठरवलं आहे का? ठरवलं आहे, येस. ठरवलं आणि आहे. होऊ शकलेलं नाही असं काही वेळेस. तर मग ते डॉक्टर, जे मी म्हटलं की नाही, अतिशय खेदानं मी म्हणतो की डॉक्टरांची उदासीनता या अवयवदान चळवळ का वाढत नाही, याच्या मागे डॉक्टरांची उदासीनता आहे. तर त्यांची उदासीनता दूर करणं आवश्यक आहे. तर ती उदासीनता केव्हा दूर होईल? तुमच्यासारखे आमच्यासारखे लोक जाऊन तिथे भांडतील, त्यांना धारेवर धरतील, पेपरमध्ये बातम्या देतील, आपल्या नेत्यांना तिथे उभे करतील, न्याय मागतील न्यायालयामध्ये, तेव्हा कुठे त्यांच्यावर बचक बसेल. आता पेपरला बातमी आली होती नागपूरला की या 2021 मध्ये, 2020 आणि 21 मध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये मेंदू मृत रुग्ण होते, पण डॉक्टरांनी ZTTC ला सांगितलंच नाही. अगदी बरोबर. आणि इतकी उदासीनता, ही उदासीनता जनता जो जागरूक होणार नाही तोपर्यंत जाणार नाही. थँक्यू सो मच सर, उत्तम माहिती दिली. थँक्स. सर तुम्ही तुमचा माईक सगळं म्यूट करा. मी एक प्रश्न विचारते, आवाजाचा डिस्टर्बन्स. बोला. नेत्रदान केले तर चेहरा विद्रूप दिसतो का? आणि नाही. दुसरा प्रश्न आहे की माझा धर्म मला देहदान अवयवदान करण्यास परवानगी देतो काय? हो, देहदान अवयवदान हे मानवतावादी कार्य असल्याच्यामुळे आणि सर्वच धर्मामध्ये मानवतावाद
सर्वश्रेष्ठ आहे हे सांगितलं असल्याच्यामुळे लोकांचे जीव वाचवा, लोकांचे जीव घेऊ नका असंच प्रत्येक धर्म सांगत असल्याच्यामुळे सगळे धर्म अवयव दानाला परवानगी देतात. सर एक माझा एक प्रश्न प्रश्न झाला की आणि नेत्रदान तुमचा एक दुसरा प्रश्न होता की वा. नेत्रदान करताना चेहरा विद्रूप दिसतो काय? नाही. डोळ्यातनं रक्त बाहेर येत नाही, एकही थेंब रक्त निघत नाही आणि व्यक्ती झोपून असल्यासारखा दिसतो. ओके, थँक्यू सर. सर मी तेजस्विनी घाटे. माझा एक प्रश्न होता, जर एकाने अवयवदान केले तर ते 11 जणांना उपयुक्त कसे ठरते? एका व्यक्तीने जर अवयवदान केले तर पुढचं वाक्य ऐकायला नाही आलं मला, रिपीट करा. व्यक्तीने जर अवयवदान केले हा तर ते 11 जणांसाठी कसे उपयुक्त ठरते? हा हो, गायकवाड सरांनी म्हटलं की 11 जणांना मिळतात, त्याच्याही पेक्षा अधिक लोकांना ते मिळू शकतात. मेंदूमृत अवस्थेत मी तुम्हाला सांगितलं की 30-40 लोकांना अवयवांच्या आणि टिश्यूचं दान करून आपण त्यांना जीवनदान देऊ शकतो. परंतु ती प्रत्यारोपणाची प्रक्रिया आपल्या शहरामध्ये, आपल्या देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे हे जास्त महत्वाचं आहे. नाही का? काही अडचणी येत नसते तर हे सगळं होऊ शकते, पण अडचणी आल्या तर नाही का, वाहतुकीची अडचण आहे, अनेक अडचणी असतात. पण अलीकडे आपल्याकडे ग्रीन कॅरिडॉर वगैरे करून अवयव या स्टेटमध्ये त्या स्टेटमध्ये घेता येतात. मोठ्या प्रमाणामध्ये अवयव मिळतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांचे प्राण वाचू शकतात. आता तुम्ही मला विचारलं की 11 लोकांचे प्राण कसे वाचतात, म्हणजे किंवा 11 लोकांना जीवनदान कसं मिळते किंवा नवजीवन कसं मिळते. नुसते 2 डोळे जरी दिले तरी 8 अंधांना दृष्टी मिळते ना, नाही का? 2 किडन्या देऊ शकतो, फुफ्फुस देऊ शकतो, पेनक्रियास देऊ शकतो, लिव्हर देऊ शकतो, अनेक अशा अवयव आहेत की जे आपण दुसऱ्याला देऊ शकतो, त्याच्यामुळे प्राण वाचू शकतात. सर माझा एक प्रश्न आहे की जर नेत्रदान करताना म्हणजे वयाचं काही बंधन आहे का सर? म्हणजे जसं आता आजकाल म्हातारे 70-80चे असतात, तर अशा लोकांचं पण नेत्रदान होते का सर? माझी आईची आई 2017 मध्ये मरण पावली. त्यावेळेस तिचं वय होतं 102 वर्ष. आम्ही आईचं नेत्रदान केलं 2017 मध्ये. नंतर नेत्रपिढीला जाऊन मी विचारलं माझ्या आजीचे नेत्र उपयोगात आले काय? त्यांनी मला सांगितलं की हो, उपयोगात आले. म्हणजे कोणत्याही वयात नेत्रदान होऊ शकतं. काही नेत्र हे नवी दृष्टी प्राप्त करण्यासाठी उपयुक्त असतात, तर काही नेत्र हे संशोधनासाठी उपयुक्त असतात. नाहीतरी आपण त्याला माती करतो की नाही, जाळून टाकतो ना. नाही सर, म्हणजे काही काहींच्या डोळ्यांचं ऑपरेशन मोतियाबिंदू वगैरे असं काही असते ना, म्हणून विचारलं सर हा प्रश्न. काय म्हटलं? हा, म्हणजे जे आता 50च्या वरती गेले असतात त्यांना मोतियाबिंदूचे वगैरे ऑपरेशन होतात ना, अशा व्यक्तींचे पण नेत्रदान. ऑपरेशन जर सक्सेस झालं असेल, अच्छा. त्याचं ऑपरेशन जर सक्सेस झालं असेल तर त्यांचा कॉर्निया चांगला झाला ना, नाही का? जो दोष होता तो डॉक्टरांनी ऑपरेशनच्या द्वारे काढून टाकला. त्याच्यानंतर मग त्यांचं निधन झालं आणि मग आपण नेत्रदान केलं. जेव्हा नेत्रदान केलं तेव्हा त्यांचे कॉर्निया चांगले होते. अच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद मिश्राम सर. बरेच प्रश्न या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांनी विचारले आणि त्यांच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या शंका सुद्धा दूर झाल्यात असं आपल्याला वाटतं. या सुंदर प्रतिसाद दिला तुमच्या स्टुडंटने, तुमच्या शिक्षक मित्रांनी छान प्रतिसाद दिला. असे प्रतिसाद फार लाभत असतात आणि त्याच्यामुळे मी तुमच्या सकट तुमच्या सर्व या उपस्थित सर्व लहान थोरांचं, विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक मी आधी आभार मानतो सर, नंतर तुम्ही मला. ओके सर.
ओके, धन्यवाद सर. अशा प्रकारचे वेबिनारच्या माध्यमातून, चर्चासत्राच्या माध्यमातून अवयवदान ही सामाजिक मोहीम जर हळूहळू पुढे गेली तर आज आपला नागपूर शहराचा जो क्रमांक आहे, तिसरा क्रमांक, तो निश्चितच पुढे जाऊ शकतो. म्हणजे पहिल्या क्रमांकावर मुंबई, दुसऱ्या क्रमांकावर पुणे, तिसऱ्यावर नागपूर आणि चौथ्यावर जो औरंगाबाद आहे. म्हणजेच ब्रेन डेड व्यक्तीचं अवयवदान हे राज्यामध्ये या 4 जिल्ह्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. 1994चा जो कायदा आहे, तो कायदा 94 वर्षात पारित झाल्यानंतर सुद्धा आज अवयवदानाची चळवळ, ही सामाजिक मोहीम कुठेतरी हळूहळू चालते आहे. कार्यकर्ते जुळत नसल्यामुळे ही मोहीम किंवा ही चळवळ, हिची जी गती आहे, ती गती मात्र संत गतीने चालते. पण अशा प्रकारच्या वेबिनार, चर्चासत्राच्या माध्यमातून एक एक कार्यकर्ता जेव्हा जुळत जाईल तेव्हा मात्र ही सामाजिक मोहीम अगदी झपाट्याने पुढे जाईल. कारण या अवयवदानाच्या चळवळीमध्ये, मोहिमेमध्ये जेव्हापर्यंत आपल्याला परिपूर्ण अशी माहिती मिळत नाही, म्हणजे आजपर्यंत आपल्याला फक्त रक्तदान, नेत्रदान इतकंच माहिती होतं, पण आज आपल्याला माहिती झालं की आपण हृदयाचं दान करू शकतो, फुफ्फुसाचंही दान करू शकतो, हाडांच्या पेशींचं, शिरा, लहान आतडे, स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, डोळे, त्वचा, हे सर्व अवयव दान करता येतात. हे जेव्हा आपल्याला माहिती होतं तेव्हा निश्चितच आपण आत्मसात केलेली जी माहिती आहे, आपल्याला आकलन झालेली जी ज्ञान आहे, ते ज्ञान आपण स्वतःजवळ न ठेवता आपण ते इतरांपर्यंत जेव्हा पोहोचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच या मोहिमेला किंवा या चळवळीला गती प्राप्त होत असते. आणि म्हणून आपण अशा प्रकारच्या वेबिनारचं आयोजन करून अशा प्रकारचे ज्वलंत विषय घेत असतो. या विषयावर बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन छात्राध्यापकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आपलं अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालित महाराष्ट्र अध्यापक विद्यालयातर्फे मी आपलं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचं विशेष कौतुक करतो आणि ज्यांनी हे ज्ञान आत्मसात करून घेतलं, आकलन करून घेतलं आणि या ज्ञानाचा फायदा ते पुढील आयुष्यात करणार आहेत अशी त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो. आणि या वेबिनारला सहभागी झालेले महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. ज्यांच्या प्रेरणेमुळे, ज्यांच्या सहकार्यामुळे हा वेबिनार मालिका हळूहळू शतकापर्यंत पोहोचलेली आहे. फक्त एक टप्पा आता शिल्लक आहे, तोही टप्पा पुढच्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि शतकोत्तर वेबिनार जो साजरा होणार आहे त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व छात्राध्यापकांच्या परवानगीने आजचा हा वेबिनार इथेच संपला असं मी जाहीर करतो. पुन्हा भेटूया पुढच्या वेबिनारमध्ये नवीन विषय घेऊन, नवीन तज्ज्ञाची ओळख करून. तोपर्यंत आपण घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू सर. ओके, सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. गायकवाड साहेब, हा, बोला सर. उत्तम ऑर्गनायझिंग केलं तुम्ही, सुंदरसं मेश्राम सरांच्या माध्यमातून शिकायला मिळाला आज. हो, धन्यवाद तुमच्या सर्व आयोजनाबद्दल. ओके, थँक्यू. सरांचा संपर्क नंबर जर देता आला तर बरं होईल, म्हणजे भविष्यात अडचणीच मला मदत करा. संपर्क नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे सरांचं. हा, पण तरी सुद्धा मी एकदा सांगतोय सरांचा नंबर 9860 322 385. हा सर, सांगा नंबर. 9860 हा, 9860 322 322 385. 385. थँक्यू.